हॅलो डिअर स्टुडंट. हॅलो. येस कशा आहात? मस्त आहात? येस. गुड मॉर्निंग आराध्या, गुड मॉर्निंग ईशा, गुड मॉर्निंग स्वराज, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. तर चला, आता आज आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलेलं आहे, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲडिशन ऑफ अ फ्रॅक्शन घेतलेलं आहे. ठीक आहे. ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन्समध्ये काय काय घेतलेलं आहे? वेन डिनॉमिनेटर इज इक्वल अँड वेन डिनॉमिनेटर इज अनइक्वल. म्हणजे जेव्हा डिनॉमिनेटर इक्वल असतो तेव्हा तेव्हा फ्रॅक्शनची ॲडिशन कशी करायची, आणि जेव्हा डिनॉमिनेटर जो आहे तो अनइक्वल असतो तेव्हा फ्रॅक्शनची ॲडिशन कशी करायची हे आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. ओके. आणि त्याचे जे एक्झाम्पल आहे त्याचे एक्झाम्पलसुद्धा आपण घेतलेले आहे. ओके. तर याचे डिटेल लेक्चर जे आहेत ते आपण ॲप्लिकेशनमध्ये घेतलेले आहेत. ओके. ॲप्लिकेशन ज्यांनी जॉईन केलेलं आहे, ज्यांनी कोर्स परचेस केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे की आपण प्रॅक्टिस भरपूर घेतलेली आहे. ठीक आहे. तर आज आपण कुठला टॉपिक घेणार आहे, तर आज आपण फ्रॅक्शनल नंबर्स अँड फंडामेंटल ऑपरेशन्स या लेसनचा काय घेणार आहे, सबट्रॅक्शन ऑफ अ फ्रॅक्शन्स हा टॉपिक घेणार आहे. आता मागच्या वेळेस आपण ॲडिशन बघितली आणि यावेळेस आपण काय बघणार आहे, तर सबट्रॅक्शन. ठीक आहे. ओके. व्हेरी सिम्पल आहे. जशी ॲडिशन आहे तशी सबट्रॅक्शन आहे. फक्त तुम्हाला साईन चेंज करायची आहे आणि आपली गाडी सुटायची आहे. ठीक आहे. तर चला, आपल्या याची वेळ झाली आता. ओके. बरोबर आहे की नाही? काय बघायचं आहे आपल्याला, तर सबट्रॅक्शन ऑफ अ फ्रॅक्शन. त्या अगोदर मी तुमची 2 मिनटं घेणार आहे. ओके. चला, 2च मिनटं घ्यायला, जास्त नाही घेणार. आणि 2 मिनटचा टॉपिक आपला काय आहे, सबट्रॅक्शन ऑफ अ फ्रॅक्शन. कसं करायचं, आता फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन कशी करायची. सुरुवातीला आपण काय बघूया की वेन डिनॉमिनेटर आर इक्वल. वेन डिनॉमिनेटर आर इक्वल. ओके. वेन डिनॉमिनेटर आर इक्वल. कसं सबट्रॅक्शन करणार आहे आपण, जेव्हा डिनॉमिनेटर इक्वल असेल तेव्हा. काय, 8/9 - 4/9 ही तुमची सबट्रॅक्शन करायची आहे तुम्हाला. ओके. कशी करणार बघा, तर इक्वल्स टू, व्हेरी सिम्पल. जसं आपण ॲडिशनमध्ये बघितलं की 9 काय कॉमन डिनॉमिनेटर आहे की नाही. ॲडिशनमध्ये काय बघितलं आपण, जेव्हा डिनॉमिनेटर कॉमन असतो तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला, फक्त न्यूमरेटरची ॲडिशन सबट्रॅक्शन करायची आहे. तसंच आपल्याला सबट्रॅक्शनमध्ये करायचं आहे. 8 - 4 करा. कॉमन डिनॉमिनेटर काय झाला आपला, 9 झाला ना, आणि न्यूमरेटर काय 8, दुसरा न्यूमरेटर काय 4. मग 8 - 4 किती होतात, 4. आणि कॉमन डिनॉमिनेटर 9 जसाच्या तसाच. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. आता सेकंड एक्झाम्पल आपण कशाचं घेऊया, याचंच घेऊया. सपोज 13/12 आहे -2/12 आहे. ओके. दोन्ही याचा डिनॉमिनेटर कसा आहे, कॉमन आहे. 12 हा डिनॉमिनेटर आहे आणि हा कॉमन आहे. मग काय करायचं, न्यूमरेटरची सरळ सबट्रॅक्शन करायची. 13 - 2 आणि खाली कॉमन डिनॉमिनेटर 12. 13 - 2 किती येतात, 11, आणि खाली येतं कॉमन डिनॉमिनेटर 12. ओके. त्याच्यानंतर वेन न्यूमरेटर इज इक्वल, वेन न्यूमरेटर इज अनइक्वल. हे झालं तुमचं न्यूमरेटर इज इक्वल. हे काय झालं तुमचं, न्यूमरेटर इज इक्वल. इथे मी तुम्हाला होमवर्कसाठी एक्झाम्पल देते, ते तुम्ही करायचे. चला, 2 मिनटात मला करून दाखवा. 18 घेऊया आपण, -2/18. आणि 4 नंबरचं एक्झाम्पल असणार आहे तुमचं 31/97 -28/97. ठीक आहे. हे 2 एक्झाम्पल तुम्हाला करायचे आहेत. ओके. चला, मी 2 मिनटाचा वेळ देते, फास्टमध्ये करा.